भक्तांनो, कधी आयुष्याच्या एखाद्या वळणावर एकांतात बसून डोळे बंद करून स्वतःला एक शांत प्रश्न विचारलाय का? या अफाट, अथांग, स्वार्थी आणि अहोरात्र धावणाऱ्या जगात शेकडो देवस्थानं आहेत. हजारो संत, गुरु, विचारवंत आणि मार्गदर्शक आहेत. पण मग आपलं मन, आपले डोळे आणि आपला आत्मा नेहमी शेगावच्या गजानन महाराजांच्या चरणीच का धाव घेतो? जेव्हा आयुष्यात संकटाचा डोंगर कोसळतो, जेव्हा आपली स्वतःची सावलीही आपली साथ सोडते, जेव्हा चारही बाजूंचे दरवाजे बंद होतात, तेव्हा आपल्या ओठांवर सर्वात आधी माऊली गणगण गणात बोते हा जप का येतो? आणि केवळ गुरुपौर्णिमेच्या एकाच दिवशी नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक श्वासासोबत, प्रत्येक संकटात आणि प्रत्येक आनंदाच्या क्षणी आपण गजानन महाराजांनाच आपले सद्गुरू का मानतो? अनेकदा लोक गुरुपौर्णिमा आली की मठात जातात, नारळ, पेढे अर्पण करतात, गंध लावतात आणि म्हणतात की गुरुपूजा पूर्ण झाली. तुम्हाला माहीत आहे का, शास्त्रानुसार गुरु आणि सद्गुरू या दोन शब्दांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. साक्षात परब्रह्म असणाऱ्या गजानन महाराजांना सद्गुरू मानण्यामागचं अलौकिक आध्यात्मिक रहस्य काय आहे? जर तुम्हाला आजवर वाटत असेल की तुम्ही फक्त गजानन महाराजांचे एक साधे भक्त आहात, तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की गजानन महाराज तुमचे केवळ गुरु नाहीत, तर ते तुमच्या जन्माजन्माचे तारणहार आहेत. आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्या आणि माऊलींमधील भक्तीचे नाते हजार पटीने घट्ट करणार आहे. हा प्रवास शेवटपर्यंत सोबतीने करा. तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिल्याशिवाय राहणार नाहीत. भक्तांनो, शेगाव दरबार या आपल्या लाडक्या वाहिनीवर तुम्हा सर्व गजानन भक्तांचे मनपूर्वक स्वागत. दरवर्षी आषाढ महिन्यात गुरुपौर्णिमा येते. आपण सर्वजण खूप उत्साहाने हा सण साजरा करतो. अध्यात्माच्या गूढ प्रवासात गुरु आणि सद्गुरू या दोन संकल्पनांमध्ये खूप मोठा भेद आहे. जगामध्ये आपल्याला ज्ञान देणारे अनेक गुरु असतात, जे आपल्याला अक्षरे शिकवतात, ते अक्षर गुरु. जे एखादी कला किंवा विद्या शिकवतात, ते विद्यागुरु. जे संसारात जगण्याचा मार्ग दाखवतात, ते व्यवहार गुरु. थोडक्यात जो आपल्याला ऐहिक किंवा व्यवहारिक जगात पुढे नेतो, त्याला गुरु म्हणतात. सत म्हणजे शाश्वत, कधीही न संपणारे परब्रह्म. आणि गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक, जो शिष्याला या भावसागराच्या जन्ममरणाच्या कठीण फेऱ्यातून कायमचे पार पडतो. त्याला सद्गुरू म्हणतात. सद्गुरू भक्तांकडून काहीही मागत नाही, उलट ते भक्ताचा अहंकार आणि त्याचे पाप आणि त्याचे प्रारंभ स्वतःवर घेऊन त्याला पूर्णपणे निर्मळ करतात. गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानाविना न मिळे मोक्ष. आणि आपल्या गजानन भक्तांसाठी ते ज्ञानाचे, आनंदाचे आणि मोक्षाचे एकमेव स्थान म्हणजेच शेगावची पावनभूमी आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचे अमूल्य चरण. भक्तांनो, आपण गजानन महाराजांना जगातील सर्व आध्यात्मिक गुरूंच्या स्थानी बसवून सद्गुरू का मानतो? याचे उत्तर दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथातील त्यांच्या अद्भुत लीलांमध्ये दडलेले आहे. जगातील सामान्य मानव किंवा व्यावहारिक गुरु आपल्या शिष्याकडून काही ना काही अपेक्षा ठेवतो. मान, सन्मान, दक्षिणा किंवा सेवा. शेगावचे राजे गजानन महाराज असे अवधूत होते,
ज्यांनी आयुष्यात कधीही कोणाकडून 1 रुपयाचीही अपेक्षा ठेवली नाही. महाराजांच्या दरबारात श्रीमंत सावकार बंकटलाल असो की रस्त्यावरील एखादा दरिद्री भिकारी, महाराजांची कृपादृष्टी दोघांवरही सारखीच होती. त्यांनी जातीपाती, श्रीमंत गरीब, ज्ञानी अज्ञानी असा भेदभाव कधीच केला नाही. जो सर्वांना समान प्रेमाने आपल्या हृदयात स्थान देतो तोच साक्षात सद्गुरू असतो. जगात असा कोणता गुरु आहे जो शिष्याचे दुःख आणि आजारपण स्वतःच्या देहावर झेलतो? विचार करा भक्तांनो. जेव्हा जेव्हा भक्तांवर कठीण प्रसंग आले, मग ते भाकर पाटलांचे संकट असो किंवा इतर भक्तांचे आजारपण, महाराजांनी ते दुःख स्वतःच्या शरीरावर सोसले. सद्गुरू हा भक्ताच्या पापांचा आणि कर्मांचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि भक्ताला संकटातून सुखरूप बाहेर काढतो. गजानन महाराजांचे राहणीमान कसे होते? अंगावर वस्त्राचा मोह नाही, जिभेला अन्नाच्या चवाची हाव नाही. कचऱ्यात उरलेले अन्न असो वा बंकटलांच्या घरचे पक्वान, महाराजांसाठी दोन्ही सारखेच होते. महाराजांनी आपल्या अवतारातून जगाला दाखवून दिले की हे शरीर म्हणजे केवळ माती आहे. आत असणारा आत्मा हाच खरा परमेश्वर आहे. भक्ताच्या मनातील वासना आणि अहंकार भस्म करणे हेच सद्गुरूंचे मुख्य कार्य असते. 8 सप्टेंबर 1910 रोजी महाराजांनी शेगाव येथे संजीवन समाधी घेतली. पण आज 100हून अधिक काळ लोटल्यानंतरही जेव्हा एखादा भक्त खऱ्या अंतःकरणाने माऊली म्हणून हाक मारतो, तेव्हा महाराज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात त्याच्या पाठीशी उभे राहतात. जो देहाच्या पलीकडे जाऊन भक्ताचे रक्षण करतो तोच खरा सद्गुरू. गजानन महाराज कधीही कोणत्या शाळेत किंवा पाठशाळेत शिकायला गेले नाहीत. तरीही त्यांनी वेदशास्त्र संपन्न पंडितांचे गर्वहरण करताना वेदातील अत्यंत कठीण सूत्रांचा सुस्पष्ट उच्चार करून दाखवला. ते ज्ञानाचे साक्षात प्रतीक होते. त्यांच्या केवळ दर्शनाने माणसाचे मन शांत आणि निर्विकार व्हायचे. कडक उन्हात विहिरीला पाणी आणणे असो की जळत्या खांबाला शांत करणे असो, महाराजांनी दाखवून दिले की सृष्टीचे सर्व नियम त्यांच्या आज्ञेत आहेत. पण त्यांनी या शक्तीचा वापर कधीही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केला नाही, तर केवळ भक्तांचा भाव दृढ करण्यासाठी केला. महाराजांच्या सहवासात जो जो आला त्याच्या आयुष्यातील चिंता, भीती आणि नैराश्य कायमचे संपले. सद्गुरूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपात माणसाच्या जन्माजन्माची पापे जळून खाक करण्याची ताकद असते. भक्तांनो, आपण दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतो. आणि या दिवसामागे अत्यंत गूढ आणि पावन आध्यात्मिक रहस्य दडले आहे. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी वेदव्यासांनी मानवी कल्याणासाठी वेदांचे संकलन केले, पुराणांची रचना केली. ते जगद्गुरू मानले जातात. म्हणून या दिवशी गुरु परंपरेचे पूजन केले जाते. गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. आपल्या मनात साचलेला संशय, भीती, राग आणि अहंकाराचा अंधार दूर करून तिथे श्रद्धेचा आणि भक्तीचा दीप प्रज्वलित करणे म्हणजे गुरुपौर्णिमा. अनेक लोक गुरुपौर्णिमेला मठात जातात, पेढे वाटतात आणि समाजात समजतात की कर्तव्य पूर्ण झाले. खरी गुरुपूजा म्हणजे आपल्या वाईट सवयी, आपला राग, आपला अहंकार आणि आपले दुराग्रह सद्गुरूंच्या चरणी समर्पित करणे. जर आपण गजानन महाराजांना आपले सद्गुरू मानतो, तर त्यांनी आपल्या चरणातून दिलेल्या 3 मुख्य शिकवणींचे पालन करणे हीच आपली खरी गुरुपूजा ठरेल. हा केवळ एक मंत्र नाही, तर जीव आणि ब्रह्म एकच आहेत.
या महान सत्याचा हुंकार आहे. महाराज सांगायचे की प्रत्येक सजीव प्राण्यात परमेश्वर पहा. कोणाचीही द्वेष करू नका. भुकेल्याला अन्न देणे आणि दुःखी माणसाला मदत करणे हीच महाराजांची सर्वात मोठी पूजा आहे. शेगावला दिलेला हा संदेश आजही अन्नछत्राच्या रूपाने अविरत सुरू आहे. आयुष्यात कितीही मोठे वादळ आले तरी सत्याचा मार्ग सोडू नका आणि आपल्या सद्गुरूंवरची निष्ठा कधीही ढळू देऊ नका. भक्तांनो, या गुरुपौर्णिमेला जेव्हा तुम्ही महाराजांच्या प्रतिमेसमोर किंवा समाधीसमोर उभे राहाल तेव्हा 2 हात जोडून डोळे बंद करून खालीलप्रमाणे एक भावूक आणि आत्मिक संकल्पना करा. हे माझ्या शेगावच्या राजा, हे समर्थ सद्गुरू गजानन माऊली, आजपर्यंत मी तुमच्याकडे फक्त संसारातील गोष्टी मागितल्या, घर, पैसा, यश आणि आरोग्य. पण आज या पावन गुरुपौर्णिमेला मी तुमच्याकडे काहीही मागत नाही. आज मी माझी सर्व चिंता, माझा अहंकार आणि माझे जीवन तुमच्या चरणी समर्पित करतो. मला फक्त तुमची अविचल भक्ती द्या. माझ्या हातून कधी कोणाचे वाईट होऊ नये. माझ्या प्रत्येक श्वासासोबत तुमचेच नाव यावे हाच आशीर्वाद मला द्या. भक्तांनो, आपले सद्गुरू गजानन महाराज हे कुठल्या भूतकाळात जमा झालेले संत नाहीत. ते आजही या क्षणीही शेगावच्या कणाकणात आणि तुमच्या आमच्या हृदयाच्या स्पंदनात जिवंत आहेत. गरज आहे ती फक्त सर्वस्व विसरून त्यांना आर्ततेने हाक मारायची. तुम्हाला गजानन महाराजांचा सद्गुरू म्हणून कोणता सर्वात अद्भुत किंवा अंगावर काटा आणणारा अनुभव आला आहे का? तो अनुभव कमेंट बॉक्समध्ये माऊली तुम्हीच माझे सद्गुरू गणगणगणात बोते लिहून नक्की शेअर करा. हा अत्यंत विचार करायला लावणारा, आध्यात्मिक आणि भक्तीने ओथंबलेला व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आणि गजानन भक्तांना शेअर करायला विसरू नका. आपल्या शेगाव दरबार या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून माऊलींचे असेच ज्ञानमय विचार तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. चला तर मग आपल्या जन्माजन्माच्या सद्गुरूंच्या चरणी पूर्णपणे समर्पित होऊन मोठ्याने गजर करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. गणगणगणात बोते.